पुऱ्या भरल्यात मी. बर. याच्यात चिवडा आहे. गरम लाडू नाही ना भरलंस? नाही. छान केलेस लाडू, अगदी निगुती झालेत. वा. नाही आता आनंद आला ना की त्याला मला सांग. काय काही नाही फोनवर बोल, मग नंतर बोलू आपण. चालू दे. हॅलो तात्या, आम्ही जेजुरीला येतोय. आम्ही जेजुरीला येतोय तात्या. हो सगळे येतोय. सगळे येतोय. हो तुम्ही तयारी करून ठेवा. नव्या नवरा नवरीसाठी जे करावं लागतं ना ते. अहो आमच्यासाठी कसं केलं होतं लक्षात आहे ना, तेच. हा काय तात्या, तुमच्यासाठी क्रॉफर्ड मार्केट मधून तो स्पेशल जो आहे ना उंदराचा पिंजरा, तो घेऊन येतो. बाई हो आणतो. बर गाडीने निघालो ना आम्ही की तुम्हाला फोन करतो. मोठ्या काकूला नमस्कार सांगा. निघालो की फोन करतो. गाडीत बसलो की फोन काका तात्या ठेवतो. ओके, निघालो की फोन करतो तुम्हाला. ठेवतो. हो बाय. अरे केवढ्यांदा ओरडतोयस? हो नाही तर जेजुरी पर्यंत ऐकायला गेलं असतं. नाही तर काय, नशीबच फोन आहे मध्ये म्हणून. अगं तोच तर प्रॉब्लेम आहे ना. एवढ्या मोठ्याने मी ओरडतोय तरी ते काय करतात. काय करायचं? अरे हो, पण अक्षय अमृताला सांगायचं नाही ना, आपण सगळेच त्यांच्याबरोबर जातोय. ते कळेल की त्यांना. हा कळू दे ना माई. घाडगे करतायत ना धमाल, कळू दे ना सगळ्यांना. हे मला आपल्या लोकांचं सगळ्यांचं खूप आवडतं बाई. कुठे जायचं म्हटलं ना की एकदम असं उत्साह संचारतोय तो सगळ्यांचा. या आल्या एक उत्सव मूर्ती अजून. काकू मला सांगा ना, कोणत्या साड्या न्याव्यात तेच कळत नाहीये. तुम्ही प्लीज हेल्प करा ना. आता मी कशाला सांगायला हवी आहे? तुझा खंडेराया इथे आहे, त्याला विचार काय घेऊ म्हणून. कोणत्याही साड्या घे माझी बानू, सगळ्या साड्या तुला छानच दिसतात. हो तर नवीन पण घेईल साडी. अगं काय असते. हो खुशाल चेंडू आहेत दोघं. काय तर कसली काही चिंता नसते यांना. बाई आपण सांगायच्या आधीच त्या मुलांना कळणार आहे आपण सगळे एकत्र जातोय म्हणून. हो काय करणार आता, जाऊ दे. असेच सगळे आनंदी राहा ग तुम्ही. दुसरं काय हवंय, हो की नाही? बरं अक्षयचं पथ्याचं वेगळं घेतलंयस ना सगळं? हो. त्याला तेलकट तुपकट चालणार नाहीये, डॉक्टरांनी सांगितलंय तसं. नाही वेगळंच घेतलंय माई. नाही तिकडे मिळेल आपल्याला सगळं, पण तरी आपल्याकडनं तयारी हवी. चला सगळी तयारी झाली, आता निघायची खोटी आपल्याला, नाही का ग? चला आता तयारी सगळी झालेली आपली, आता फक्त बॅगा चेक करूयात एकदा. गेला पंकज? हो, अमृता वहिनींना बाय सांग असं सांगून गेला. ए बरं ऐक ना, हे बघ शॅम्पू आणि साबण कॅरी करते मी. म्हणजे त्या वाड्यात आता कुठल्या सोयी असतील, मी कधी गेले नाहीये ना. ए तू गेलायस ना, मला सांग ना मी काय काय घेऊ काय काय नको. नाही आता मला अडून अडून पडताळून नाही चालणार. डायरेक्टच विचारलं पाहिजे. आता सत्य फेस केलंच पाहिजे. काय आहे अमृताच्या मनात हे जाणून घ्यायलाच हवं. अरे सांग ना अक्षय, तू गेलायस ना वाड्यात? तुला काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे? म्हणजे टेन्शन नाही आलंय? कसलं? म्हणजे आपण ज्या पुरुषाला नवरा मानत नाही आहोत त्याच्याबरोबर देवासमोर असा एखादा विधी करायचा, याचं टेन्शन नाही आलं? बेरक्या बोक्याला फोन करूया का? जाऊ दे, करते. कियाराचा ठाव ठिकाणा कळायला हवा, नाहीतर माझ्या हातात काहीच हत्यार उरणार नाही.
चिचुंदरीचा फोन नक्की काहीतरी काम असणार. आता काय चूची चूची. अरे उचल रे बोक्या. पण आपल्याला काय चूची करू नाही तर चिचू जाऊ दे. मीटर डाऊन झाल्याशी मतलब. फोन एडक्याचा असो नाही तर चिचुंदरीचा. हॅलो, नमस्कार वसुधाताई. नमस्कार. चमत्काराला आता वेळ नाहीये. ती कियारा कुठे ते सांगा आधी. अहो वसुधाताई, तुम्ही असं बोलताय की जणू काही कियाराला मीच लपवलंय. काही सांगता येत नाही तुमचं. तुम्ही करू पण शकता तसं. नाही नाही, म्हणजे माझ्या कर्तृत्वावर तुम्ही जो विश्वास दाखवलाय ना त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. पण मी खरं सांगतो, मी कियाराला लपवलेलं नाहीये. अहो म्हणजे आणि लपवलीये ती कुठे लपवलीये ती शोधून काढा आणि कळवा मला. शोधून काढा? अहो काढणार ना, लगेच काढणार. पण त्याबद्दल मला काय मिळणार? म्हणजे कसं आहे वसुधाताई, फार कष्टाची कामं असतात ही. हो ना, म्हणजे रात्रंदिवस फिरण्यासाठी रिक्षा करा, कॅब करा, सगळीकडे दिवस रात्र फिरून माहिती गोळा करा, जे लोक आपल्याला माहिती देतात त्यांना चहा पाणी करा. म्हणजे कसं आहे की आपण तहान भूक विसरून काम करतो, पण ह्या लोकांना म्हणजे ज्यांच्याकडनं आपण माहिती घेतो त्यांना तहान लागते, भूक लागते, कामाचा मोबदला लागतो, मग लागणारच ना. आणि पूर्वी काय व्हायचं वसुधाताई, कियाराचे डॅड होते ना, तेही सगळी पैशाची व्यवस्था अगदी चोख ठेवायचे. पण आता तेही गायब आहेत आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी कियाराही गायब आहेत. त्यामुळे मग माझं कळलं कळलं कळलं. पैसे हवेत ना? अहो मला नाही वसुधाताई, मी आता वर्णन केलं ना, हा त्या लोकांसाठी पैसे लागतात ना. होय कळते कळते. त्या सगळ्यांना लागणार ते कळते. म्हणजे जसं काय तुम्ही हव्या पाण्यावरच जगताय. माझ्या गुलाबी हवेबद्दल हिला कसं काय कळलं? अगदी बरोबर बोललात वसुधाताई. पैसे ट्रान्सफर होणार. मी मोबाईल वरून ते करीन. पण कियाराला शोधून काढायचंय. हा. कळतंय? लगेच शोधून काढायचं. अहो प्रश्नच नाही, कळणारच. इकडे बीप वाजली ना की लगेच कामाला सुरुवात करतो. चला चला चला, ठेवू फोन. हो हो, आता घाई असणारच ना फोन ठेवायची, कारण पैसे हवेत ना ट्रान्सफर करून. पण रिझल्ट हवा हा मला. मनोहर प्रभुणे करते मी पैसे ट्रान्सफर. तेव्हा आता ओके, बाय. ही गुलाबी हवा फाड 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 फाड. अक्षय, लग्न हा विधी सुद्धा पवित्रच होता ना, पण तो केला आपण. तेव्हा प्रश्न नाही पडला, मग आत्ता का? आपण जेव्हा लग्न केलं ना तेव्हा ते आपल्याला करावं लागलं. आपण दोघंही खूप गोंधळलेले होतो. पण आपण लग्न केल्यानंतर आपल्यातला गोंधळ दूर केला, काहीतरी ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण वागत होतो. तर जे ठरवून आपण वागत होतो ना त्याप्रमाणे हे सगळं करताना हिच वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे ना. तर ते वाटत नाहीये का आता? तो प्रॉब्लेम जाणवत नाहीये, ते टेन्शन नाही आलंय का, असं मला विचारायचंय. अमृता, काय वाटतंय तुला? सांग मला. माझ्याकडे बघून सांग अमृता, सांग काय आहे तुझ्या मनात, सांग मला. अमृता, सॉरी, मी चुकीच्या वेळी आले का? अगं नाही, ये ना, बोल, काय झालं? अगं, पॅकिंग करायला माझी काही हेल्प हवी आहे का हे विचारायला आले होते. हो, मला काही वस्तू हव्या आहेत तुझ्याकडून. चल, देशील का मला? अमृता यार, तुझ्या मनातलं शोधण्यासाठी काय करू मी आता?